प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा प्रियजनांनो यशोदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज शनिवारी मी व्हिडिओ टाकू शकलो नाही म्हणून सर्वांच्या खिस्तामध्ये मी माफी मागतो. आज पुन्हा एकदा सोमवारी रविवारी चर्चचा व्हिडिओ आलाच होता तुमच्यासाठी. सोमवारी मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. आजच्या वचनाद्वारे आणि आजच्या म्हणण्याद्वारे तुम्ही सर्व आशीर्वादित होणार प्रियजनांनो. मी पुन्हा तुमच्यासाठी वचन वाचतो. मत्ती शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्यामध्ये वाचनाची रिडिंग आहे येशूची अरण्यात परीक्षा. आणि मग बघा, मग सैतानाने त्याला परंतु तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर धोंड्याला भाकर कर अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, व असे शास्त्रलेखात लिहिले आहे. परमेश्वराने जेव्हा 40 दिवस उपवास घेतले, 40 दिवस हे परमेश्वराच्या अरण्यात गेले. 40 दिवस मोशे हा देखील अरण्यात होता प्रियजनांनो. आणि मोशे 40 दिवस तो डोंगरात होता. मोशे डोंगरात होता आणि प्रभू येशू 40 दिवस अरण्यात होते. आणि अरण्यात त्यांनी उपवास केली होता आणि उपवास करून प्रार्थना केली होती. आणि देवाचा गौरव करण्यासाठी ते ज्यावेळेस प्रार्थनेत त्यांनी उपवासामधून उठून प्रचारासाठी चालले, त्यावेळेस सैतान त्यांना आळवा आला. कारण की आपण देखील आज 40 दिवसाच्या उपवासात आहेत. आपले बी लेंथाचे दिवस चालू आहे. आपणही प्रभू येशूच्या नावात सर्वांनी उपवास धरलेला आहे. आणि या पवित्र उपवासाच्या दिवशी सैतान जे तुम्हाला पाहिजे असं विशेष करून ती वस्तू तुमच्या पुढे आणतो आणि तुमच्या तोंडातून म्हणायला घेतो का त्या वस्तूबद्दल बोल. आणि तुम्हाला समजा ती खायची वस्तू असो किंवा काही आवडती वस्तू असो, आणि जर तुम्ही उपवास धरला असाल, तुम्हाला ती पाहिजे असेल, तर तुम्ही मनातल्या मनात बोलता का ती वस्तू आज उगाच उपवास धरला ते मला खायला भेटलं असतं. पण प्रियजनांनो, तुम्ही बोलता हे तुमच्या उपवासाची विधी तुटल्या जाते. तुम्हाला हे कळत नाही. कारण की परमेश्वरासमोर बी सैतानाने अन्नच आणलं होतं. त्यावेळेस येशूला 40 दिवस उपवास केल्यानंतर अन्नाचीच गरज होती. त्यावेळेस परमेश्वराने स्पष्ट सैतानाला सांगितलं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तुम्ही उपवास फास्टिंगमध्ये असताल आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला थोडा टाइम लागत असेल किंवा तुमच्या समोर ती आली असेल आणि तुम्ही असं म्हणतात की आज उगाच उपवास धरला मला ती भेटली असती, तर सैतान देवाला म्हणतो, बघ हे तुझ्या लेकराने उपवास धरला, मी त्याच्यासमोर एक वस्तू आणली, तो एक छोटीशी वस्तू तुमच्या समोर आणतो. पण तुम्हाला माहिती नाही परमेश्वर प्रभू येशू तुमच्यासाठी मोठी वस्तू घेऊन ठेवलेली आणि ती वस्तू तुमची वाट बघती. फक्त तुम्ही म्हणायचं असतं, याच्यापेक्षा भारी मला येशू संध्याकाळी देणार आहे, याच्यापेक्षा चांगले आशीर्वाद माझ्या उपास सुटल्यानंतर मला येशू देणार आहे, मला घर देणार आहे, गाडी देणार आहे, बंगला देणार आहे. परिस्थिती काही असो, देव बदलणार आहे. ह्या वचनावर विश्वास धरा प्रियजन. मी प्रार्थना करतो पवित्र देवा, जेवढ्या लोकांनी आज उपासाच्या दिवसामध्ये बाप्पा सर्वांनी उपास धरलाय नाही धरलाय, सर्वांना ब्लेस कर या वचनाद्वारे. त्यांच्या जीवनातले बंधने मी तोडतो विशेष नाव. सर्व दृष्ट आत्म्याचं कार्य त्यांच्यावर नीट